आम्हाला साहेबांचे स्पष्ट आदेश आहे की अशा घाणेरड्या माणसाबद्दल व्यक्त होऊ नका. कोण काय बोलतो त्यापेक्षा त्याची लायकी काय आहे किंवा त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायला नाही पाहिजे. त्यामुळे ह्या अशा घाणेरड्या माणसाच्या विषयी आम्हाला बोलायची अजिबात इच्छा नाही. माझी त्यांनाही विनंती आहे की फक्त तुम्ही जरा सांभाळून उद्या कोणी येऊन तुमच्यावर हल्ला करेल आणि आमच्या मनसेचं नाव घ्याल तर जपून फिरा. तुम्ही डोंबिवलीत तर तो पॅटर्न पाहिला असेल. त्यात तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे 5 का 4 जे काही आमदार होते ते यांच्याबरोबर गेले, लढले होते डीएमके बरोबर. शेवटी कसं असतं, काही गोष्टी पुढे न्यायच्या असतील किंवा भाजपला एक विचारधारेला बाजूला करायचं तर त्याने तिथे तो घेतलेला निर्णय आहे. फक्त तिथे त्यांना जी कसरत करावी लागली ती दुर्दैवी होती. त्यांना भरभरून मताधिक्य दिलेले आहे आणि अशा वेळेस पण त्याचा खोडा टाकायचा प्रयत्न केला गेला. हे कुठेतरी दुर्दैवी होतं, परंतु त्या सर्वातनं निघून एक सरकार स्थापन झालेलं आहे. एक पक्षाकडनंही आमच्याकडे शुभेच्छा. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.